संकटामधूनच जीवनाला नवे मार्ग मिळतात। प्रत्येक अडथळा हा एका मोठ्या यशाचा आरंभ असतो। संयम आणि प्रयत्न आणि विश्वास यांची जोड असली की अशक्य काही उरतच नसतं। या विचाराने सुरुवात करून शनीच्या प्रभावाने येणाऱ्या आव्हानांना सकारात्मकतेने आपण समोर जा, कारण या कालखंडात मिळालेली जी शिकवण आहे ती दीर्घकालीन यशासाठी उपयोगी ठरेल। कन्या राशीवर शनीच्या 7व्या स्थानातील भ्रमणाचा सविस्तर प्रभाव काय असू शकतो? शनी ग्रहाचा प्रभाव नेहमीच व्यक्तीच्या जीवनातील स्थिरता, जबाबदारी, शिस्त आणि संघर्षाशी संबंधित असतो। सप्तम स्थान हे वैवाहिक जीवन, व्यवसायातील भागीदारी आणि सार्वजनिक संबंधांचे प्रतिनिधित्व करणारे आहे। शनी ग्रहाच्या या स्थानातील भ्रमण कन्या राशीच्या व्यक्तींना कठीण काळ देतो, परंतु हा काळ व्यक्तीला परिपक्वता, धैर्य आणि शिस्त ही शिकवून जात असतो। वैवाहिक जीवनावरती या भ्रमणाचा काय परिणाम होऊ शकतो? शनीच्या या भ्रमणामुळे वैवाहिक जीवनात तणाव जाणवतो। जोडीदारासोबत गैरसमज, मतभेद किंवा भावनिक अंतर वाढण्याची पण शक्यता असते। हे नाते अधिक मजबूत करण्यासाठी संयम आणि संवाद अति आवश्यक असतो। उदाहरणार्थ, एका कन्या राशीच्या व्यक्तीला त्याच्या जोडीदारासोबत नात्यात तणाव जाणवत होता, परंतु त्याने संयमाने संवाद साधला, आपले मत स्पष्ट केले आणि नाते सुधारण्यासाठी प्रयत्न केले। परिणामी त्याचे नाते अधिक विश्वासार्ह होत गेले। व्यवसाय आणि भागीदारीमधील अडथळे काय असू शकतात? कारण की शनीचं सप्तम स्थानातील जे गोचर आहे ते व्यावसायिक भागीदारीमध्ये अडथळे आणू शकते। चुकीचे निर्णय किंवा भागीदारासोबत मतभेद किंवा प्रकल्पांमध्ये विलंब यामुळे थोडं आर्थिक नुकसान होण्याची पण शक्यता इथं तयार होत असते। एका कन्या राशीच्या व्यक्तीने मोठ्या प्रकल्पासाठी भागीदारी केली, परंतु भागीदारीच्या चुकीच्या निर्णयांमुळे प्रकल्प हा रखडला गेला। त्यानंतर त्यांनी शांतपणे परिस्थिती हाताळली, योग्य निर्णय घेतले आणि व्यवसायाला पुन्हा गती दिली। अशा प्रकारचं चित्र जे आहे ते कन्या राशी बाबतीत घडू शकतं। मग मित्रांनो, याचा आरोग्यावर परिणाम काय होऊ शकतो? प्रभाव असा आहे की शनीच्या प्रभावामुळे आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात। विशेषतः सांधेदुखी किंवा पचनाची संबंधित तक्रार किंवा थकवा जाणवत असतो। उदाहरणार्थ, एका कन्या राशीच्या व्यक्तीला पाठदुखीचा त्रास होता, तर त्याने नियमित व्यायाम, योग्य आहार आणि डॉक्टरांचा सल्ला घेतल्यामुळे त्याचे आरोग्य जे आहे ते सुधारत गेले। सामाजिक संबंध आणि प्रतिष्ठा, शनीच्या या गोचरीमुळे सामाजिक संबंधांवरती परिणाम होतो। गैरसमजांमुळे सार्वजनिक प्रतिमा ही खराब होऊ शकते, परंतु संयमाने आणि प्रामाणिकपणाने वागल्यामुळे प्रतिमा पुन्हा चांगली होऊ शकते। एका कन्या राशीच्या व्यक्तीने सामाजिक उपक्रमात भाग घेतला, परंतु त्याच्या कृतीचा चुकीचा अर्थ लावला जाऊ शकतो। त्याने शांतपणे ती परिस्थिती हाताळली पाहिजे। त्याच्या प्रतिमेचे मग तिथं पुनरागमन समाजामध्ये चांगल्या पद्धतीने होत असते। विदेशी प्रवास आणि त्याबद्दल जर काही संधी असतील तर शनीचा हा गोचर जो आहे तो विदेशी प्रवासासाठी अनुकूल ठरतो, परंतु त्यासाठी मित्रांनो खूप कष्ट आणि संयमाची गरज आहे। उदाहरणार्थ, एक कन्या राशीचा विद्यार्थी आहे, त्याला परदेशी शिक्षणासाठी संधी मिळाली, परंतु या प्रक्रियेत अनेक अडथळे आले। त्याने धैर्याने सर्व अडचणींवर मात केली आणि यशस्वीरित्या पुन्हा त्यांनी शिक्षण सुरू केलेले आहे। अशा प्रकारचे चित्र भविष्यामध्ये उभारू शकतं कन्या राशीच्या विद्यार्थ्यांबरोबर। वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनातील जर शिस्तीचा आपण विचार केला तर शनी व्यक्तीला कठोर परिश्रम करण्यास आणि शिस्तबद्ध जीवनशैली स्वीकारण्यास प्रवृत्त करत असतो। उदाहरणार्थ, एक कन्या राशीच्या व्यक्तीने शनीच्या प्रभावामुळे आपले वेळापत्रक जे असते दैनंदिन जीवनातले ते सुधारले, नियमितता राखली, कन्सिस्टन्सी आणि दीर्घकालीन उद्दिष्टे त्यांनी त्याच्या आयुष्यात मिळवली। तर अशा प्रकारची जरी वागणूक कन्या राशीच्या व्यक्तीने ठेवली तरी सुद्धा त्याला यश मिळेल। म्हणून शनीच्या सप्तम स्थानातून भ्रमण जे आहे ते त्याच्या 9वे स्थान म्हणजे भाग्यस्थान, प्रथम स्थान म्हणजे स्वराशीच आणि चतुर्थ स्थान याच्यावर दृष्टी देत असते। शनीचा प्रभाव कधी कधी कठोर असतो,
मुख्य उद्देश जो असतो तो व्यक्तीला परिपक्व बनवणे. आता शनीची दृष्टी नवम स्थानावर येते. ती तिसरी दृष्टी आहे. नवम स्थान हे भाग्य, धर्म आणि परंपराशी निगडीत स्थान आहे. त्याचा सकारात्मक प्रभाव कसा होऊ शकतो? शनीच्या या दृष्टीमुळे व्यक्तीला दीर्घकाळ टिकणारे यश मिळवण्यासाठी परिश्रम करण्याची प्रेरणा आतून मिळत राहते. धर्म आणि परंपरांबद्दल सखोल विचार करण्याची त्याला एक संधी पण मिळते आणि ज्यामुळे नवीन दृष्टिकोन व्यक्तीचा विकसित होतो आणि व्यक्ती वेगळ्याच फेजमधून स्वतःची मानसिकता तयार करून पुढे जाण्यास सुरुवात करतो. उच्च शिक्षणासाठी किंवा प्रदेश प्रवासासाठी प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या प्रयत्नात यश मिळू शकते. थोडासा विलंब होऊ शकतो कारण की ते शनीचं कारकत्व आहे. उदाहरणार्थ एखाद्या कन्या राशीची विद्यार्थिनी परदेशात उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करत असेल आणि तिला सुरुवातीला काही अडचण आल्या, पण तिच्या प्रयत्नांमुळे तिला शिष्यवृत्ती सुद्धा मिळू शकते. या काळात तिने जबाबदारी आणि संयम शिकला, ज्याचा फायदा तिला पुढील नोकरीच्या आयुष्यामध्ये सुद्धा होऊ शकतो. तर अशा प्रकारचं चित्र होऊ शकतं. आता शनीची दृष्टी प्रथम स्थानावर पण येणार आहे, म्हणजेच राशीवरतीच त्याची दृष्टी येणार आहे. ती 7वी दृष्टी आहे. व्यक्तिमत्व आणि आरोग्य याचा मित्रांनो सकारात्मक प्रभाव काय असू शकतो? शनीच्या प्रभावामुळे व्यक्तित्व अधिक परिपक्व होते. मी जे सुरुवातीलाही सांगितलं, व्यक्तीला शिस्त आणि जबाबदारी अंगीकारण्यास शनी भाग पाडतो. आरोग्याबाबतीत सुद्धा जागरूकता वाढते, ज्यामुळे दीर्घकालीन यशासाठी ते खूप चांगलं आहे मित्रांनो. आणि आत्मविश्वास हळूहळू वाढत जातो. कठीण काळातून बाहेर पडण्यासाठी एक मानसिक ताकद व्यक्तीला मिळत राहते आणि तो शनीच देतो. एक कन्या राशीचा उदाहरणार्थ व्यक्ती आहे. त्याला ऑफिसमध्ये प्रमोशनसाठी तो प्रयत्न करत आहे. शनीच्या या प्रभावामुळे त्याला कठोर मेहनत घ्यावी लागली. प्रयत्नांमुळे तो अधिक शिस्तबद्ध आणि आत्मविश्वासपूर्ण बनला आणि शेवटी त्याला प्रमोशनही मिळाले आणि त्याचा आत्मसन्मानही वाढला. त्यामुळे शनीचं फळ असेच असतं. कर्मण्येव अधिकारस्ते माम फलेषु कदाचन, हे भगवान श्रीकृष्णानेही सांगितलंय. फळाची चिंता न करता कर्म करत राहिल्यास शनी यश मिळवून देतोच. आता याचबरोबर या शनीची दृष्टी 4th स्थानावर पण येत आहे, ज्याला सुख आणि स्थैर्याचं स्थान आपण समजतो. मनाचं कारक स्थान पण आहे. तर शनीच्या प्रभावामुळे घरगुती जीवनात दीर्घकालीन स्थिरता येत असते. घर बांधकाम किंवा मालमत्ता खरेदीसाठी योग्य नियोजन करण्याची सवयही लागत असते, ज्यामुळे भविष्यात त्याचा नक्कीच फायदा होत असतो. कुटुंबातील सदस्यांमध्ये जबाबदारीची जाणीव निर्माण होते, ज्यामुळे नाते अधिक मजबूत होत असते. याचं मित्रांनो उदाहरण जर आपण विचारात घेतलं तर एखादा कन्या राशीचा व्यक्ती आणि त्याचे कुटुंब नवीन घर बांधण्याचा प्रयत्न करत होते. सुरुवातीला काही त्याला अडचणी येतील, पण शनीच्या प्रभावामुळे त्याला दीर्घकालीन योजनांवरती भर देता आला. शेवटी त्याने एक सुंदर आणि स्थिर, त्याला आवडणारे असे घर उभा केले. ते त्यांच्यासाठी आनंददायी ठरले. अशा प्रकारचं चित्र त्या कन्या राशीच्या व्यक्तीबद्दल असू शकते. स्थैर्यम स्थैर्यम आधारम जीवनस्य. स्थैर्य हे जीवनाचा आधार आहे आणि शनी हे स्थैर्य प्रदान करतो. हे त्याचं कारकत्व आहे आणि शनी महात्म्यामध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो याचा सारांश काय असू शकतो की शनीचा प्रभाव तात्पुरता कठीण वाटतो, पण तो व्यक्तीला जबाबदारीची जाणीव, शिस्त आणि दीर्घकालीन यश मिळवण्यासाठी तयार करत असतो. शनीच्या दृष्टीमुळे भाग्य मेहनतीने निर्माण होत असते. व्यक्तिमत्व अधिक परिपक्व होते आणि आत्मविश्वास वाढतो आणि शेवटी त्याची 4th स्थानावर दृष्टी येते. त्यामुळे घरगुती जीवनात दीर्घकालीन स्थिरता आणि शांतता मिळते. मग याच्यामध्ये आपण शिकण्यासारखं काय आहे की शनी हा कठोर गुरु असला तरी त्याचा उद्देश व्यक्तीला आयुष्यात स्थिरता आणि दीर्घकालीन यश मिळवून देणे हाच असतो. संयम, मेहनत आणि शिस्तीने शनीच्या सकारात्मक प्रभावाचा लाभ आपणास घेताच येतो. मित्रांनो, तर मी एक प्रकारचं चित्र जे आहे हे कन्या राशीबद्दल समजावून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे, वेगवेगळी उदाहरणं घेऊन. शेवटी राशी भविष्य जे आहे ती एक पुसटशी कल्पना त्या व्यक्तीच्या आयुष्यात घडणाऱ्या घटनांची देत असते. अजून थोड्या ॲक्युरेट प्रेडिक्शनकडे आपल्याला जायचं असेल तर त्या व्यक्तीची पत्रिका, त्याला चालू असणाऱ्या दशा, आंतरदशा किंवा इतर त्याच्या मूळ जन्मकुंडलीतले ग्रहयोग जे आहेत ते परिणामकारक ठरू शकतात. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर. श्री